मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि आज आपण आहोत धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये. धाराशिव विधानसभा मतदारसंघाची 2019ची देखील निवडणूक लढवणारे आणि सध्या शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार, महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे सर आपल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्कार. साहेब, विधानसभेची महाराष्ट्रभर रणधुमाळी चालू आहे. आपण उमेदवार आहात महायुतीचे आणि एक 8 ते 9 दिवस आपल्याकडे बाकी राहिलेत. आपला कशा प्रकारचा प्रचार दौरे चालू आहेत, कसं नियोजन चालू आहे, काय सांगाल? शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, या सर्व राज्याच्या नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकून या निवडणुकीमध्ये या पक्षाच्या महायुतीच्या वतीनं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. आणि या निवडणुकीमध्ये साहेब, आमच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणून अत्यंत उत्साहामध्ये या विधानसभा मतदारसंघातमधले जे दोन्ही तालुके आहेत, या दोन्ही तालुक्यामधील जे आमचे या राजकारणाच्या कारकिर्दीमधले जवळपास 35 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांबरोबर आमचे संबंध आले ते सर्व लोक अत्यंत उत्साहाने, अत्यंत हिरिरीने या निवडणुकीमध्ये सहभागी आहेत. या जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी, या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, माजी मंत्री माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील, या जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते सुजितसिंह ठाकूर साहेब, या सर्व नेते मंडळींनी सर्व कार्यकर्त्यांना व्यवस्थितपणे या प्रचार यंत्रणेमध्ये माझ्यासोबत कामाला लावले. नक्की साहेब, आपण विधानसभेची निवडणूक लढवत देखील आहात. या विद्यमान जे आमदार आहेत, ह्या आमदाराच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? या आमदारांनी विकास कामं केलीत का? काय सांगाल? बिलकुल नाही. आमदारांनी जर व्यवस्थित कामं केली असती तर एवढा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळाला नसता. 5 वर्षामध्ये या आमदार साहेबांनी फक्त कुणाच्या तरी लग्नाला जायचं. बरं, लग्नाला जाणं चांगली गोष्ट आहे, लग्नाला जाणे, बारशाला जाणं चांगली गोष्ट आहे, आमंत्रणालयावर जाणे. पण मी म्हणतो, आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो, आपण एखाद्याच्या लग्नाला गेलो तर लग्न लागल्यानंतर एक 6 महिन्यानं 4 महिन्यानं विचारायला पाहिजे की ते आपण ज्याच्यावर डोक्यावर अक्षदा टाकायला गेलो ते रोजगार त्याला मिळाला आहे का, तो बेरोजगार आहे का, याचा काहीही विचार न करता फक्त या मतदारसंघामध्ये मोठे मोठे कामाचे टेंडर मॅनेज करायचे आणि जो गुत्तेदार जास्त टक्केवारी देईल त्या गुत्तेदाराला कामं द्यायचे, त्या कामाची क्वालिटी बघायची नाही, फक्त टक्केवारीवर कामं वाटायचे. आणि ह्याचा प्रत्यय आपण धाराशिव शहरामध्ये जाऊन बघा. धाराशिव शहरामध्ये भूमिगत गटारीचं काम ह्या मंडळींनी केलं. त्या ठिकाणी फक्त टक्केवारीसाठी एक असा गुत्तेदार आणला. अत्यंत निकृष्ट कामं केल्यामुळं धाराशिव शहराला अक्षरशः पांदन रस्त्याची जी अवस्था असते असं रूप धाराशिव शहराचं या पावसाळ्यामध्ये झालं होतं. त्या ठिकाणी एक तरुण ह्यांच्या खड्ड्यामुळं मोटरसायकलवर पडून डोक्याला मार लागून एका तरुणाचा बळी या धाराशिवमध्ये गेला. ह्यांच्या टक्केवारीसाठी लोकांचा बळी घेण्याचं काम ह्यांच्या मार्फत झालंय. नक्की साहेब, टक्केवारीचा विषय काढला. जनतेचा कौल घेताना असता देखील टक्केवारीचा विषय होता. नेमकं या भागामध्ये कितीचा टक्केवारी चालते, कशी चालते टक्केवारी? आता त्यांनाच माहिती, जास्त टक्केवारी देणाऱ्याला काम देतात अशी चर्चा आहे. आमच्या कळंब तालुक्यामध्ये 2-3 गुत्तेदार त्यांनी सांभाळलेले, धाराशिव तालुक्यामध्ये 2-3 गुत्तेदार सांभाळलेत. म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यातूनच चर्चा आहे की कार्यकर्ते सुद्धा त्यांची ओरड आहे की आमदार साहेब फक्त ठराविक लोकांनाच जवळ घेतात, त्यांनाच कामं देतात. तर काय घेतात ते त्यांना माहिती, पण टक्केवारीशिवाय दुसरा विषय नाही. नक्कीच दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याच भागातून लातूर भाग गेला होता, जिल्हा झाला. आज लातूर विकसनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु आजही धाराशिवची जनता ह्या विकासावर म्हणजे खुश नाही, समाधानी आहे. मागासलेला आमचा जिल्हा असं म्हणते, यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, नक्कीच लातूर जिल्ह्याला वेगवेगळ्या संधी मिळाल्या. लातूर जिल्ह्याला शैक्षणिक वातावरण चांगलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये MIDC झाली. परंतु जे लोक या जिल्ह्याचा विकास झाला नाही म्हणून ओरडतात, हे लोकसुद्धा सातत्यानं वेगवेगळ्या खुर्चीवर आहेत.
ह्यांच्या बी कालखंडात काय केलं ते सांगावं. या धाराशिव जिल्ह्याचा साहेब भागच आमचा असा आहे की आमचा धाराशिव जिल्हा हा हत्तीचं मस्तक असतं त्या पद्धतीचा आमचा जिल्हा आहे. हत्तीच्या मस्तकावर वरून जर पावसाचा थेंब पडला तर ते सगळा गरंगळून खाली जातो, असा आमचा धाराशिव जिल्हा आहे. आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचं पाणी पडलं तर ते सगळ्या बाजूनं घाटातून उतरून जाते. बाहेरून आलेली कुठलीच नदी आमच्या जिल्ह्यात नाही साहेब. सगळ्या नद्याचे उगम आमच्याच जिल्ह्यात होतंय, की असं नाही की बाहेरून कुठलं पाणी येतंय. आमचा उंचावर जिल्हा असल्यामुळं आमच्या जिल्ह्यातलं पावसाचं पडलेलं पाणी सगळं बाहेर दुसऱ्या जिल्ह्यात जाते. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये छोटे छोटे सिंचनाचे प्रकल्प करण्याशिवाय पर्याय नाही. आणि कृष्णा खोरेचं पाणी त्यामुळे ह्या जिल्ह्याला आणण्यात आले. ही कृष्णा खोरेचं पाणी सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाचं सरकार आल्यावरच त्यांनी या कामाला निधी दिला, त्याचं टेंडर झालं, त्याचं काम झालं. आता डिसेंबर ते जानेवारीपर्यंत ते पाणी आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन पोचलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं या जिल्ह्याची प्रगती होणार आहे. जर साहेब यदा काळात तुम्हाला जर पक्षांतर संधी दिलीच आहे महायुतीकडून, जर यदा काळात सर्व जनतेने जर तुम्हाला संधी दिली तर आपल्याकडं नेमकं या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार आहे का आणि नेमकी काय? माझ्याकडे विकासाच्या अनेक योजना तयार आहेत. मी फिरत असताना लोकांकडून काय निघतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. उगं कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या नेत्याचा जाहीरनामा घ्यायचा आणि ती कॉपी करून लोकांत द्यायचा, हे करण्यात काय अर्थ नाही. आता मी वयाच्या 12व्या वर्षापासून या शिवसेना पक्षामध्ये कामाला सुरुवात केली. तर बऱ्याच वेळा असं होतंय की निवडणुकीचं फक्त साल बदलतंय, जाहीरनामा तोच असतो, असा विषय नाही. आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना कौडगावला MIDCची घोषणा केली. त्या ठिकाणी जागा सुद्धा MIDCच्या ताब्यात घेतली आणि संपूर्ण भारतामध्ये पहिला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्र MIDC आपली स्वतः त्या ठिकाणी आत्ताच आपले उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी जाहीर केले की तिथं स्वतः MIDC टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभा करणार आहे आणि तो पूर्ण भारतातील पहिला प्रोजेक्ट असणार आहे. आणि त्या प्रोजेक्टमुळे जवळपास 10,000 लोकांना तिथं रोजगार मिळणार आहे. यासारखे अनेक गोष्टीत या आपला धाराशिव आता रेल्वेचं जंक्शन होणार आहे. धाराशिव जर रेल्वेचं जंक्शन झालं तर नक्कीच आपल्याला दळणवळणाला सोपं पडणार आहे आणि त्याच्यामुळं आपले उद्योग वाढणार आहेत. म्हणजे उद्योगाला लागणाऱ्या मूलभूत सुविधा ज्या आहेत या धाराशिव जिल्ह्यामध्ये आता उपलब्ध होत आहेत आणि ह्या 2.5 वर्षाच्या कालावधीतल्या सरकारमुळेच ह्या मूलभूत सुविधा येत आहेत. त्याच्यामुळं वेगवेगळ्या योजना राबवायचे या जिल्ह्यातील या मतदारसंघातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. ते रस्ते चांगलं करून घेणं असेल. आमच्या जिल्ह्यामध्ये जसा तुळजाभवानी मंदिराचा विकासाचा आराखडा झाला आहे त्याच पद्धतीनं आमच्या कळंब तालुक्यामध्ये तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून माता येडेश्वरीचं मंदिर आहे. त्या तुळजापूरच्या धर्तीवरच येडेश्वरीच्या मंदिराचा सुद्धा विकास आराखडा आम्ही बनवून तो करून घेणार आहेत. तडोळे येथे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथं मांग महार वतनदार परिषद घेतली होती आणि त्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर तिथं मुक्कामी थांबलेले आहेत तडोळ्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये. तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बाबासाहेबांच्या आठवणी जोपासण्यासाठी तिथं स्मारक करायचे आणि त्या कामाला सुद्धा आम्ही चालना देणार आहेत. असे अनेक गोष्टीत या धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून होता, तो आपल्या या महायुती सरकारनंच मार्गी लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शेजारी एक असं भव्य असं एक मल्टीपर्पज हॉल त्याच्यासाठी या शासनानं निधी दिला आहे. अशा अनेक योजना आमच्या कळंब शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी ह्या सरकारनं निधी दिला, त्याचं टेंडर झाले, त्याची वर्क ऑर्डर झाली. म्हणजे ह्या महायुती सरकारच्या काळात बऱ्याच योजना मंजूर आहेत. कळंबची पाणी पुरवठा योजना मंजूर आहे, धाराशिवची अतिरिक्त पाणी पुरवठा योजना मंजूर आहे, धाराशिवच्या रस्त्यासाठी जवळपास 125 कोटीपेक्षा जास्त निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. असे मंजूर काम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं 8 एकरमध्ये धाराशिव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबाकडेच परिवहन खातं आहे. 8 एकरमध्ये सुसज्ज असं बस स्टँड, शॉपिंग कॉम्प्लेक्सचं आता काम चालू आहे आणि ती एक धाराशिव शहराच्या वैभवामध्ये त्याच्यामुळं भर पडणार आहे. त्याचबरोबर धाराशिव शहरामध्ये प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांनी ज्यावेळेस आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचं रूपांतर मेडिकल कॉलेजमध्ये झालं, नंतर त्यांनी स्वतंत्र एक सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी मंजूर केले, त्याला जवळपास 300-325 कोटीचा निधी मंजूर आहे. असे अनेक प्रकल्प मार्गी लागलेत
आणि जे काय पुढं करता येईल ते करून या जिल्ह्यातल्या तरुणाला छोटे छोटे का होईना उद्योगधंदे टाकून 2 MIDC या मतदारसंघामध्ये प्रस्तावित आहेत. ढोकीच्या MIDC साठी प्रयत्न चालू आहे. कळंब तालुक्यामध्ये शिराडूनला MIDC व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर हे सगळे मार्गी लावून शाश्वत रोजगार या भागातील तरुणांना मिळावा, शेतीला पाणी मिळावं यासाठी प्रयत्न नक्कीच करणार आहे. नक्कीच साहेब, तुम्ही बस स्टँडचा एक विषय काढला. विरोधक तुमचे म्हणतात की आमच्यामुळे बस स्टँडचं झालं आहे. काय वाटतंय, बरेच विकास आमच्यामुळे झाले? आणि मी म्हणायला नाही, ते जे पेपर उपलब्ध आहेत त्यांच्या काळामध्ये बस स्टँडचे कितीदा भूमिपूजन झाले, कितीदा टेंडर निघाले, कितीदा कॅन्सल झाले, हे सगळं कागदावर बघायला मिळेल नसेल. म्हणजे काम कोणाच्या काळामध्ये ह्या 2.5 वर्षात मार्गी लागलंय का अगोदर मार्गी लागले ही धाराशिव शहरातली जनता जाणून आहे. आपल्या भागात रोजगाराचा एक मुख्य भाग म्हणजे कारखाना होता. कारखान्याचं काय नेमकं? कारखाना ह्याच साहेबांनी बंद पडला होता. हे आत्ताचे आमदार आहेत त्यांचे वडील 10 वर्ष तेरणा कारखान्याचे चेअरमन होते. आत्ताचे खासदार आहेत त्यांच्या मातोश्री कारखान्याच्या चेअरमन असतानाच ह्या कारखान्याला कुलूप लागले. आणि आमचे नेते प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी फार मोठं धाडस करून ह्या ढोकी गावातील लोकांच्या चेहऱ्यावर जे आता हास्य दिसतंय ते 12 वर्षाचं तप ह्या कारखाना बंद करून ह्या गावाला स्मशानकळा आली होती, तर या गावाला नवचैतन्य देण्याचं काम आणि या भागामध्ये फार मोठी रोजगार निर्मिती करणारा हा प्रकल्प बंद होता तो चालू करण्याचं काम फक्त तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून झाले. नक्कीच आपण विजयी होण्यासाठी नेमकं पक्षाच्या वतीने कोणकोणत्या सभा होणार आहेत आणि तानाजी सावंत साहेब काय काय करणार काय सांगा? आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयाची कालच सभा झाली. तानाजी सावंत साहेबाचं माझं आजच बोलणं झालंय. तानाजी सावंत येत्या 2 दिवसामध्ये या मतदारसंघामध्ये 4 ते 5 ते स्वतः निवडणुकीला उभे असताना 4 ते 5 सभा या ठिकाणी देणार आहेत. त्याचबरोबर परवा दिवशी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव या ठिकाणी माझ्या प्रचाराला येणार आहेत. आजच संध्याकाळी आपले मावळचे खासदार बारणे आप्पा ते सुद्धा यायला लागलेले आहेत. म्हणजे या निवडणुकीवर आमच्या पक्षाच्या शीर्ष वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत बारकाईने या निवडणुकीवर लक्ष ठेवले. आणि माझ्या यंत्रणेमध्ये मी सामान्य घरातला माणूस आहे. माझ्या यंत्रणेमध्ये ज्याप्रमाणे इथले तळागाळातले सैनिक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, RPI बहुजन रयतचे कार्यकर्ते ज्या उत्साहानं आहेत त्याप्रमाणे संपूर्ण राज्यातल्या नेत्याचं माझ्या निवडणुकीवर बारकाईनं लक्ष आहे. आणि सगळे नेते मंडळी त्यांच्या पद्धतीनं मला या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त कसं मतदान होईल यासाठी माझ्या प्रचारात सहभागी होणार. आता प्रचार करत असताना कुठलेही गट तट न राहता काम चालू आहे म्हणून. होय. बरं, त्यासोबतच आपण प्रत्येक गावागावात फिरताय. जवळपास मला वाटतं की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 पर्यंत तुम्ही फिरताय. नेमकं सामान्य माणसांची तुम्ही भेट देखील देतात. तुमच्या सोशल मीडिया बघितलं मी. तर लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या, लोकांचं काय म्हणणार आहे? लोकांमध्ये एक आपुलकी झाली साहेब की ज्या बाळासाहेबांनी 1990-95च्या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे या 2 माणसांनी अत्यंत सामान्य घरची मुलं विधानसभेपर्यंत लोकसभेपर्यंत पोहोचवली होती. आणि त्यांच्याच विचारावर आम्ही शिवसेनेत काम चालू केलं. खऱ्या अर्थानं गेल्या निवडणुकीमध्ये माझा त्या तिकिटावर अधिकार होता, परंतु स्वतःच्या झेडपीच्या तिकीट मिळालं त्या दिवशी शिवसैनिक झालेल्या माणसाला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं. आणि त्या दिवशी पासून एक आमच्या सगळ्याच्या मनात चीड निर्माण झाली होती. आणि आज एकनाथ शिंदे, शेवटी साहेब नशिबाचा भाग बघा, ज्या धनुष्यबाणासाठी मला बाहेर पडावं लागलं होतं आणि ज्यांनी पैशावर धनुष्यबाण विकला असं मी म्हणत नाही, असं प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीत डायरेक्ट सांगितलंय की हे सध्याचे जे खासदार महोदय आहेत ह्यांना मी पहिल्या खासदारकीच्या तिकिटाच्या वेळेस 10 कोटी रुपयाचा चेक मातोश्रीवर दिला होता असं जाहीर भाषणात सांगितलंय. त्याचं उत्तर दररोज सकाळी 7 वाजता जी भोंगा सगळ्या प्रसिद्धी माध्यमावर येतो त्या भोंग्यानं सुद्धा उत्तर दिलं नाही तानाजी सावंतच्या प्रश्नाचं. कारण की ते खोटं असतं तर त्यांच्यावर गुन्हा केला असता ना दाखल. तर नियतीनं तो फिरवून आणलं की ज्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर तो धनुष्यबाण नियतीनं त्यांच्याकडून काढून घेतला. तो एकनाथ शिंदे साहेबाकडे गेला आणि एकनाथ शिंदे साहेबांना मला दिला. म्हणजे भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही ही मन सार्थकी झाली. आणि माझा ईश्वरावर असणारा विश्वास ह्या गोष्टीमुळे आणखीन जास्त दृढ झाला. आपलं व्हिजनही फार मोठं आहे, तळमळही फार मोठी आहे, तळागाळातील नेते असल्यामुळे बऱ्यापैकी चांगलं होतं आहे. त्यासोबतच आता एक जाता आमच्या राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून आपल्या मतदारांना, आपल्या मतदारसंघातील जनतेंना काय आवाहन कराल, काय सांगाल? मी माझ्या मायबाप जनतेला एकच आवाहन करणार आहे की समोरचा उमेदवार हा राजकीय
पार्श्वभूमी असलेला आहे. त्यांचे नातेवाईक, त्यांचे घरामध्ये राजकारणामध्ये मोठी मोठी पदं भोगलेली लोक आहेत. माझ्या घरामध्ये मी सोडून माझ्या घरचा आज तागायत ग्रामपंचायत सदस्यसुद्धा नाही. त्यामुळं मायबाप जनतेला विनंती करणार आहे की फार मोठा मतदारसंघ आहे, जवळपास 3,90,000 या मतदारसंघामध्ये मतदान आहे. सगळ्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही. तर आपण सर्वांनी एक सामान्य घराण्यातलं लेकरू या विधानसभेत चाललंय, म्हणून तुम्हीच माझे कुटुंबीय म्हणून आपण सर्व मतदारांना भेटून सर्व मतदारांना विनंती करून जास्तीत जास्त असं मतदान या निवडणूक यंत्रामध्ये पहिल्याच क्रमांकावर माझं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. आणि माझ्यावर झालेला अन्याय संपवण्याचं काम नेते मंडळींनी केलंय, जिल्ह्यातले नेते मंडळी, राज्यातल्या नेते मंडळींनी केलंय. आता तुमच्या हातात आहे की या संधीचं सोनं करायचं का माती करायची. त्यामुळं आपण मला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा मी या माझ्या मतदार बांधवाकडून बाळगतो. धन्यवाद सर. हे होते अजित पिंगळे सर, महायुतीचे म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधला. आपल्याला देखील नेमकं काय वाटलं, आपला जर एखादा प्रश्न असेल ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता. सर, आपण वेळातला वेळ काढून आमच्या राजमुद्रा न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल आपलेही मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अशाच प्रकारचे अनेक आपल्या समाजमुद्रा माध्यमातून अनेक मुलाखती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूजचं लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. खरी बातमी, परखड सत्य पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.